नमस्कार मंडळी. मंडळी, आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष 2026 आपल्या वृश्चिक राशीसाठी कसं असणार आहे या विषयाच्या माहितीचा. सर्वप्रथम तर मंडळी, आपल्या सगळ्या मंडळींना या येणाऱ्या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा ज्योतिष कट्टाच्या वतीने. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार व लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तेव्हा आपल्या कुंडलीमधील ह्या दोन्ही राशी म्हणजे चंद्र राशी व लग्न राशी आपल्याला जाणून घेऊन त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे, समजून घ्यायचा आहे. म्हणजे दोन दोन व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत. तसेच मंडळी, महत्त्वाची सूचना जी आपण नेहमीच देत असतो ती म्हणजे आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोग कसे आहेत, कोणती दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार आपल्याला अनुभवता येईल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. परंतु मंडळी, काही महत्त्वाचे शुभाशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला कमी अधिक फरकाने जाणवायला अनुभवायला येतातच. मंडळी, आपल्याला सुद्धा याचप्रमाणे या वार्षिक राशी भविष्यामध्ये आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध आणि बरंच काही, नोकरी, व्यवसाय या विषयाचं कोणत्या महिन्यात आपल्या राशीला होऊ शकतो लाभ, कोणता महिना आपल्याला सांभाळावा लागेल याची माहिती सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या वर्षभरामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना कोणते करायचे आध्यात्मिक धार्मिक उपाय अगदी साधे सोपे व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष 2026 आपल्या वृश्चिक राशीसाठी नक्की कसं आणि काय सांगता आहे. म्हणजे वार्षिक राशीफळ आपण जाणून घेतोय आणि हे जाणून घेण्यासाठी गुरु, शनी, राहू, केतू हे चार महत्त्वाचे दिग्गज ग्रह जे आहेत त्यांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा असतो. त्यापैकी आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या राशीला काय फळ देत आहे. गुरुग्रह हा आपल्या कुंडलीच्या दुसऱ्या म्हणजेच धन, वाचा, कुटुंब स्थानाचा व पाचव्या म्हणजे संतती, उच्च शिक्षण, प्रेमसंबंध या स्थानाचा स्वामी ग्रह आहे. गुरुग्रह हा एका राशीतून एका घरातून 13 महिन्यांसाठी म्हणजे जवळजवळ एका वर्षभरासाठी नेहमीच गोचर भ्रमण करत असतो. मात्र या वर्षामध्ये अपवाद आहे. या वर्षामध्ये गुरुग्रह चक्क 2 वेळा राशी बदल करणार आहे. गुरुग्रहाचं सध्याचं जे राशीचं गोचर भ्रमण सुरू आहे ते आपल्या राशीपासून 8व्या घरातून म्हणजे काहीशा अशुभ स्थानातून मिथुन राशीतून सुरू आहे आणि हे गोचर भ्रमण सुरू राहणार आहे 1 जून 2026 पर्यंत, म्हणजे पहिले 5 महिने. आत्तापर्यंत त्यामुळेच आपण अनुभवत असलेली यशाची काही जी गणित आहेत ती थोडीशी मंद होताना दिसतील. यशाची चाल मंद गतीने चालेल. त्यामुळे आपल्याला आपल्यामधील यशप्राप्तीसाठी लागणारा संयम मात्र वाढवावा लागणार आहे. तसेच या काळामध्ये आपल्या आरोग्याच्या संदर्भात विशेष काळजी घेणं महत्त्वाचं राहील. काही जुनी दुखणी या पहिल्या 5 महिन्यात पुन्हा एकदा नव्याने डोकं वर काढणार नाहीत याबद्दल दक्षता घेणं म्हणूनच आपल्यासाठी फार महत्त्वाचं असेल. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ स्थितीमध्ये आहे त्यांच्यासाठी मात्र परदेश गमनाचे योग याच काळात उत्तम राहतील. सासूरवाडींच्या मंडळींकडून सुद्धा विविध माध्यमातून लाभ होताना दिसेल. तरीही आरोग्य मात्र सांभाळायचं आहे. विशेष करून उष्णतेचे आजार, स्किन इन्फेक्शन, किडनी इन्फेक्शन, गुप्त इंद्रियांचे आजार, तर स्त्रियांनी मासिक पाळीच्या आजारावर लक्ष ठेवायचं आहे. ज्यांना संतती विषयात निर्णय या 5 महिन्यात घ्यायचा आहे त्यांनी अवश्य योग्य डॉक्टरी सल्ला मात्र परिपूर्णपणे घ्यायचा आहे. तर ज्या महिला आधीपासूनच गरोदर आहेत त्यांनी विशेष काळजी या पहिल्या 5 महिन्यामध्ये घेणं अपेक्षित आहे. कोणतेही मानसिक शारीरिक कष्ट या काळात कमी केलेले उत्तम राहतील. त्यामुळे या काळात पथ्यपाणी सांभाळावं. गुरुग्रह हा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे उच्च शिक्षण या संदर्भात विद्यार्थ्यांनी सुद्धा योग्य ती काळजी आपल्या शिक्षणाच्या संदर्भात घेणं क्रमप्राप्त आहे. या काळामध्ये आपले सगळं लक्ष हे आपल्या अभ्यासावर कसं राहील याकडेच विद्यार्थ्यांनी लक्ष दिलेलं उत्तम. त्यामुळे एकाच वेळेला अनेक गोष्टी करणं टाळावं. यासाठी अभ्यासाच्या वेळेचे सुद्धा योग्य नियोजन करून चालावं. योग्य मार्गदर्शन आणि योग्य संगत याला प्राधान्य द्यावं. तर आपल्या राशीच्या पालक वर्गांनी आपल्या मुलांसाठी, त्यांना समजून घेण्यासाठी, त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अवश्य आपला अमूल्य वेळ मात्र काढावा.
पालक व मुलांमध्ये विचारांची काही दरी असेल तर त्यांच्याशी संवाद साधून ती दूर करायची आहे. साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना काही गोष्टींमध्ये परिपूर्ण यश संपादन करण्यासाठी थोडा जास्तीचा, अधिकचा प्रयत्न या काळात करावा लागणार आहे. अशा काळात कोणतेही निर्णय हे भावनिक होऊन न घेता, इमोशनली न घेता, व्यवहारी विचाराने, प्रॅक्टिकल विचाराने निर्णय घेतलेले उत्तम यश मिळायला मदत देईल, किंबहुना अपयश टाळता येईल. कारण मंगळासारख्या उग्र ग्रहाची राशी असली तरी जलतत्वाची राशी आहे वृश्चिक. त्यामुळे बऱ्याचदा समोरच्यावर लगेच विश्वास ठेवून वागणारी आपली ही राशी असल्यामुळे काही वेळेला समोरच्याकडून फसगत करून घेणारी सुद्धा हीच वृश्चिक राशी आहे. तेव्हा मंडळी, सांभाळा. वेळ सांभाळून व सावधपणे वागण्याची आहे. कुटुंबाच्या संदर्भात आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय या काळात पूर्ण अभ्यास करूनच घ्यायचे आहे. तर कोणतेही आर्थिक व्यवहार कुटुंबात या काळात टाळलेले बरे राहतील. यानंतर गुरुग्रह 1 जून ते 31 ऑक्टोबर या 5 महिन्यांच्या कालखंडासाठी कुंडलीच्या 9व्या घरामध्ये, पुढच्या घरात येत आहे, त्याला म्हणतात भाग्यस्थान. आणि कर्क राशीमध्ये येणार आहे. गुरुग्रहाचं नैसर्गिक शुभफळ देणारं हे 9वं घर म्हणजे भाग्य, धर्मस्थान. तसेच कर्क ही सुद्धा गुरुग्रहाची उच्च राशी आहे. त्यामुळे ज्या शुभ परिणामांची, शुभ योगाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो, तो योग गुरु महाराज आपल्या जीवनामध्ये 1 जून 2026 पासून सुरू करत आहे. आणि त्याचा शुभ परिणाम म्हणजे आपल्या सगळ्याच बाबतीतल्या अडलेल्या, रखडलेल्या, थांबून राहिलेल्या कामांना पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचं काम या काळात आपल्याला सुरू करण्यासाठी उत्तम कालखंड. पुन्हा त्याच उत्साहात आणि त्याच जोमामध्ये संतती, विवाह, उच्च शिक्षण, कोर्ट कचेरी, नवीन उद्योग व्यवसाय, चांगल्या नोकरीचा शोध, असलेल्या नोकरीमध्ये चांगल्या पगारासाठी असलेला बदल, परदेश गमन, अशा सर्व गोष्टींची पुन्हा नव्याने सुरुवात या वर्षातील जून महिन्यापासून आपल्यासाठी उत्तम राहील. त्याचं प्लॅनिंग मात्र या सुरुवातीच्या पहिल्या 5 महिन्याच्या काळात म्हणजे जानेवारी ते मे मध्ये अवश्य करून ठेवा. काही मंगल व धार्मिक कार्य करण्यासाठी सुद्धा हा जून नंतरचा कालखंड शुभ राहील. जी मंडळी धर्म, अध्यात्म, शिक्षण, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक कार्याशी संबंधित कार्यरत आहेत किंवा पदार्पण नव्याने करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा जून 2026 नंतरचा कालखंड शुभ आणि लाभाचा राहील. तसेच नवीन विद्या शिकणं, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणं, यासाठी सुद्धा याच काळात अवश्य आग्रही राहा. जीवनाला अजून चांगल्या उंचीवर नेण्यासाठी व यशप्राप्तीसाठी. कारण गुरुग्रहाचा दुसरा राशी व स्थान बदल पुन्हा एकदा याच वर्षात होतोय 31 ऑक्टोबर नंतर. 31 ऑक्टोबर पासून गुरुग्रह कुंडलीच्या 10व्या घरात म्हणजे कर्मस्थानात येत आहे, ज्याचा लाभ वडिलोपार्जित कामात पदार्पण करण्यासाठी, वडिलोपार्जित जमीन, जुमला, धन, संपत्ती या संदर्भातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी होईल. कुटुंबाचे सहाय्य, विशेष करून वडिलांचं सहाय्य या काळात आपल्या राशीला उत्तम मिळेल. तसेच वडिलांकडून किंवा वडिलांच्या माध्यमातून काही यशस्वी लाभ सुद्धा पदरात पडतील. हा कालखंड भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्री आणि गुंतवणुकीसाठी उत्तम राहणार आहे. त्यामुळे अवश्य तयारी ठेवा. आता जाणून घेऊया शनी महाराज या वर्षात आपल्याला काय आणि कसं बरं फळ देतील. तर या वर्षभरामध्ये शनी ग्रह आपल्या राशीच्या 5व्या घरातून मीन राशीमधून गोचर भ्रमण करत राहतील. कुंडलीमधील पंचम स्थान हे उच्च शिक्षण यासाठी फार महत्त्वाचं समजलं जातं. म्हणूनच याचा सर्वाधिक लाभ इंजिनिअरिंग, फायनान्स, बिझनेस मॅनेजमेंट, शेअर मार्केट, शेती तंत्रज्ञान, कायदा, लॉ, चार्टर्ड अकाउंटिंग, इन्कम टॅक्स, त्याचप्रमाणे टॅक्स कन्सल्टेशन्स, इतिहास संशोधन किंवा कोणत्याही विषयातील रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D अशा विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी मंडळींना अतिशय उत्तम होताना दिसेल. तर शनी ग्रह हा बांधकाम, शेती, लोखंड, पोलाद, तेल, वाहन, गाड्यांचं गॅरेज, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, कायदा, अकाउंट, कोळसा, खाणकाम, मातीकाम, दगड, विटा, सिमेंट, बांधकामाचं साहित्य याचा कारक ग्रह असल्यामुळे या विषयात कार्यरत असलेल्या मंडळींना सुद्धा उत्तम लाभ होताना दिसेल. तेव्हा ज्यांना नव्याने या क्षेत्रात पदार्पण करायला इच्छित आहेत त्यांनी सुद्धा अवश्य या काळात अगदी योग्य अशी योजना बनवून पदार्पण करायला हरकत नाही. आता राहिलेले महत्त्वाचे ग्रह ते म्हणजे राहू केतू. हे आपल्यासाठी काय बरं फळ देणार आहेत या संपूर्ण वर्षभरात. तर या वर्षभरामध्ये राहू केतू
हे राशी बदल करणार नाहीत. अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांचा राशी बदल होणार आहे. सध्या राहू हा चतुर्थ स्थानात कुंभ राशीत तर केतू कन्या राशीत कुंडलीच्या दशम म्हणजे कर्मस्थानामध्ये कार्यरत आहे, गोचर भ्रमण करतो आहे, ज्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान विषयात प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्या कार्यात या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कोणतेही कार्य करत असाल राहू केतूचा योग्य असा शुभ परिणाम आपल्याला अनुभवता येईल. तसेच ज्यांना गूढ विषयाचा अभ्यास करायचा आहे किंवा या गूढ विषयामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य नियोजन करावं आणि त्याप्रमाणे कार्यरत व्हावं. तर जी मंडळी आधीपासूनच अशा गूढ विषयात ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, मंत्रशास्त्र, रेकी, हिलिंग कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष हा कालखंड उत्तम राहील कार्यातील प्रगतीसाठी आणि कार्याच्या वाढीसाठी. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य पितृशांती या वर्षभरामध्ये योग्य मुहूर्त पाहून करून घ्यायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती जाणून घ्या व त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळेच अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण सुद्धा अगदी आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. आता आपण जाणून घेऊया उरलेले महत्त्वाचे ग्रह. आता आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. मंगळ ग्रह या वर्षात आपल्याला काय बरं सूचना देतो आहे चांगल्या वाईट या विषयाची. अगदी वर्षाच्या सुरुवातीच्या काळाचा जर अभ्यास केला तर मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी 2026 या काळात मकर या त्याच्या उच्च राशीमधून आपल्या राशीपासून तिसऱ्या घरातून होणार आहे, ज्याचा लाभ भावंडांशी बिघडलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी उत्तम होईल. तर आपल्या भावंडांची साथ आपण करत असलेल्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम मिळताना दिसेल. कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास हे लाभाचे राहतील. त्यानंतर 11 जून ते 20 जून 2026 मध्ये मेष राशीमधून 6व्या घरातून होणारं गोचर भ्रमण मंगळ ग्रहाचं हे नोकरदार मंडळींना अत्यंत शुभ पर्वणीचं राहील. हे दोन्ही कालखंड जी मंडळी जमीन जुमला, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, इंजिनिअरिंग, पॉवर अशा विषयाशी संबंधित कार्यरत आहेत त्यांना उत्तम रीतीने लाभान्वित करताना दिसतील. मात्र 18 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर 2026 कर्क या त्याच्या नीच राशीमधून मंगळ ग्रहाचं होणारं गोचर भ्रमण तेही भाग्यस्थानातून मात्र विशेष काळजी घ्यायला सांगताय. जी मंडळी याच म्हणजे जमीन जुमला, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, इंजिनिअरिंग, पॉवर अशा विषयाशी संबंधित कार्यरत आहेत त्यांनी या कार्याशी संबंधित कामात अचानक काहीतरी अडचणी उभा राहून नुकसान सुद्धा होऊ शकतं. तसेच आपल्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा या काळात काळजी घेणं गरजेचं राहील. विशेष करून रक्तदोष, ब्लड प्रेशर, रक्त न्यूनता याविषयी सावधानता आणि काळजी घेतलेली उत्तम राहील. बुध ग्रहाच्या गोचर भ्रमणाचा या वर्षातला अभ्यास केला तर बुध ग्रह हा मुळातच आपल्या कुंडलीच्या 8व्या आणि 11व्या घराचा स्वामी ग्रह आहे. आणि या वर्षात सुरुवातीच्या काळात म्हणजे 23 फेब्रुवारी पर्यंत बुध ग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्याला उत्तम साथ सुद्धा देत आहे. नवीन ओळखी, नवीन जागेतले प्रवास, नवीन नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल अशी वातावरणाची साथ मिळवून देईल. मात्र मध्यस्थांच्याकडून कोणतेही काम करून घेतेवेळी मात्र काळजी घ्या. एकदम विश्वास नका ठेवू आणि त्यांच्यावर अवलंबून राहून सुद्धा कामाची आखणी करू नका. तर आपलं स्वतःचं लक्ष त्या कामावर स्वतः जातीने द्या. विशेष करून या काळात लांबचे किंवा परदेशातील प्रवास करणार असाल तर महत्त्वाच्या वस्तूंची सुद्धा काळजी घ्या, कागदपत्र सांभाळा. मात्र 10 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात पंचम स्थानातील बुध ग्रहाचं गोचर भ्रमण विद्यार्थ्यांना सुद्धा काळजी घ्यायला सांगते अभ्यासाच्या संदर्भात. तर राशीच्या आपल्या पालकांनी आपल्या मुलांच्या संगतीवर लक्ष ठेवायचं आहे. पुढे 29 मे ते 22 जून आणि 7 जुलै ते 5 ऑगस्ट 2026 या काळात मिथुन राशीतून होणारं गोचर भ्रमण परदेशाची संधी मिळवून द्यायला मदत करेल. सासूरवाडीकडून सुद्धा काही लाभाच्या संधी मिळतील. 7 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 लाभस्थानातून कन्या या त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून होणारं बुध ग्रहाचं गोचर भ्रमण अत्यंत शुभ फलदायी राहील. नवीन कामं मिळवून देण्यासाठी, आपल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, प्रवासासाठी
कागदपत्रांची काही अडलेली कामं असतील ती उरकून घेण्यासाठी. या काळात काही नवीन लोकांच्या ओळखी सुद्धा फायद्याच्या राहतील. जवळच्या लोकांकडून आपल्या कार्यामध्ये या काळात उत्तम मदत मिळेल. नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रमोशन, पगारवाढ या संदर्भातले यश मिळायला खूप सुंदर संधी मिळेल. जी मंडळी लेखन, मीडिया, वर्तमानपत्र, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल नेटवर्किंग, पत्रकारिता, स्टेशनरी, प्रिंटिंग प्रेस, इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी संबंधित कार्यरत आहेत, त्यांना या काळात कामातील चांगली गती साधता येईल. तर ज्यांना नव्याने या क्षेत्रात काम सुरू करायचं त्यांनी अवश्य या कालखंडात कामाची सुरुवात करायला हरकत नाही. पुढचा ग्रह आपण अभ्यासूया तो म्हणजे शुक्र. शुक्र हा आपल्या राशीच्या 12व्या म्हणजे व्यय आणि 7व्या म्हणजे विवाह स्थानाचा स्वामी ग्रह आहे. 1 मार्च ते 25 मार्च 2026 मीन राशीतून म्हणजे उच्च राशीतून कुंडलीच्या 5व्या स्थानातून होणारं शुभ शुक्राचं भ्रमण संततीचा निर्णय घेण्यासाठी, आपल्या मुलांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या मांगलिक धार्मिक कार्याचं आयोजन करण्यासाठी, त्यांच्या विवाहाचा निर्णय घेण्यासाठी अतिशय उत्तम परिणाम देणारं राहील. काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी, शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी, नवीन गुंतवणूक मग ती कुठेही असेल करण्यासाठी उत्तम राहील. अवश्य या काळात नियोजन या संदर्भातलं करू शकता. तर 19 एप्रिल ते 14 मे आणि 2 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या काळात अनुक्रमे वृषभ व तूळ या स्वतःच्याच राशीतून होणारं शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण आपला आर्थिक नफा, लाभ वाढवायला विविध माध्यमातून मदत करताना दिसेल. मात्र 1 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर आणि 5 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालखंडात शुक्र ग्रहाचं कन्या राशीमधून लाभस्थानातून होणारं गोचर भ्रमण आपल्याला उधारी आणि उसनवारी यांच्या व्यवहारावर लक्ष द्यायला सांगते. या काळात जवळच्या लोकांबरोबर आर्थिक व्यवहार टाळलेले किंवा करतेवेळी सावधपणा ठेवल्याचं उत्तम राहील. शक्यतो आर्थिक व्यवहार न केलेलेच उत्तम राहतील. तिसरा आपण अभ्यास करणार आहे रवी ग्रहाचा. रवी ग्रह आपल्या दशम स्थानाचा म्हणजे कर्मस्थानाचा स्वामी ग्रह आहे. 14 एप्रिल ते 15 मे 2026 हा महिनाभराचा कालखंड रवी मेष राशीतून म्हणजे त्याच्या उच्च राशीमधून कुंडलीच्या 6व्या घरातून गोचर भ्रमण करणार. त्यामुळे नोकरदार मंडळींना नोकरीत उच्च अधिकार, पदोन्नती, प्रमोशन यासारखे शुभ अनुभव मिळताना दिसतील. तर राजकारण, समाजकारण या विषयात कार्यरत असलेल्या मंडळींना कार्याच्या अनुषंगाने हा कालखंड उत्तम प्रतिसाद देईल. ही संधी आणि शुभ अनुभव पुढे 17 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर मध्ये पुन्हा एकदा दशम स्थानातील रवीचं गोचर भ्रमण नोकरीत व इतर कामात सुद्धा उत्तम लाभ मिळवायला मदत करेल. विशेष करून सरकारी नोकरदार, मेडिकल, शरीर सौष्ठव अशा कार्यासाठी हा रवी ग्रहाचा शुभ अनुभव आपल्याला अनुकूल राहील. 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर तूळ या त्याच्या नीच राशीतून होणारं रवीचं गोचर भ्रमण आरोग्याच्या दृष्टीने मात्र काळजी घ्यायचं सूचना देतो आहे. विशेष करून मूत्रपिंड, मूत्राशय, किडनी, स्किन इन्फेक्शन, मधुमेह, रक्तदाब या संदर्भातले काही जुने आजार जर असतील तर त्या बाबतीत जरा जास्त गंभीरतेने पाहणं आवश्यक आहे. तर मंडळी, ही होती आपल्या वृश्चिक राशीच्या बऱ्याचशा या ग्रहांची ग्रहस्थिती नवीन वर्ष 2026 मधली. या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायची आहे गुरुग्रहाची आणि शिवशंकराची उपासना. यासाठी रोज सकाळी ओम गुरवे नमः, ओम नमः शिवाय या 2 मंत्रांचा जप प्रत्येकी 1 माळ रुद्राक्ष माळावर केला उत्तम. तर गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय अवश्य वाचनात ठेवा. हे वाचन गुरुग्रह यंत्र व सर्व कार्य सिद्धी यंत्र आपल्या देवघरात स्थापन करून त्यासमोर केल्यास उत्तम परिणाम मिळतील. तसेच आपल्या देवघरात देवपूजेत गुरुग्रह यंत्र, सर्व कार्य सिद्धी यंत्र याचबरोबर मेरुश्री यंत्र सुद्धा अवश्य स्थापन करू शकता. व्यावसायिक मंडळी आपल्या व्यवसाय स्थानामध्ये कुबेर लक्ष्मी यंत्राची स्थापना व्यावसायिक स्थानाच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर केलेली उत्तम राहील. त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ असेल त्यांनी अवश्य रोज ओम भौमाय नमः या मंत्राचा जप 1 माळ सुरू ठेवावा. मंडळी, आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतात. आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आपल्याला तयार करतात. अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी
भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये करण्यात आलेलं आहे. तारीख असणार आहे 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार. 3 दिवसाचं आयोजन. या कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी, आपली नावनोंदणी करण्यासाठी अवश्य आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधा. संपूर्ण माहिती घ्या. या संदर्भातली संपूर्ण माहितीचा व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे. तसेच आपण स्वतः नृसिंहवाडीला जाणार असाल तर त्या ठिकाणी कसं दर्शन घ्यावं, काय आहे तिथलं स्थान महात्म्य आणि विविध असलेल्या तिथल्या विभूती, हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर प्रकाशित झालेला आहे. दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. 3 पुस्तकं आपण प्रकाशित केलेत गेल्या वर्षभरात. विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ 700 ओव्यांचा, स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात. हा ग्रंथ सुद्धा आपण 151 रुपये फोन पे करून मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली 108 नावांचं संकलित केलेले 24 महत्वाच्या देवदेवता आणि ग्रह, हे सुद्धा पुस्तक 151 रुपये फोन पे करून आपण अवश्य ऑर्डर करू शकता. तसे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित व सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध प्रकारची रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तू दोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, लक्ष्मी कवडी यांची सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि अवश्य ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी धूप दीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या, याची माहिती सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. अवश्य आपण याची सुद्धा ऑर्डर करू शकता. मंडळी, असे हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी भरभराटीचं, संपन्नतेचं, आयुष्य आणि चांगल्या आरोग्याचं जावो, हीच भगवंताचरणी प्रार्थना. या ठिकाणी आपण घेऊया विश्रांती. पुढच्या भागामध्ये धनु या गुरु राशीसाठी कसं राहील नवीन वर्ष हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या. आणि हो मंडळी, दर महिन्याला आपण मासिक राशी भविष्य आणि दैनंदिन राशी भविष्य सादर करत असतो. प्रत्येक राशीचं वैयक्तिक 12 व्हिडिओ, ते सुद्धा राशी भविष्य पाहायला विसरू नका. आता आपण डिसेंबर महिन्यात आहात. डिसेंबर महिना काय म्हणतोय, अवश्य जाऊन आपल्या चॅनलमध्ये ते राशी भविष्य पहा. कळावी लोभ आहे असावा. धन्यवाद.